दुसरा सांख्ययोग। संजय सांगे धृतराष्ट्राते पार्थ तसा उद्वेगे मान खालती घालुनी रथी बसला होता मागे। भरुनी आले नयन त्यांतुनी घळघळ वाहे नीर कारुण्ये अतिदीन जाहला म्हणुनी सुटला धीर। संबोधुनिया तदा तया ते मधुसूदन यदुराज म्हणे अर्जुना परम तपा तुझ काय जाहले आज। युद्धाचा हा समय पाहातू विसरलासी साचार उठुनी सुचला तुझला असला घातक हा अविचार। जो आजवरी नच आदरिला जगी कधी आर्यांनी स्वर्ग सुखाते तेवी यशाते निश्चित आणि हानी। नको हो उतू निर्वीर्य असा शोभत हे तुझ नाही। हृदयाची ही तुच्छ ढिलाई सोड ऊठ लवलाही। वदे परम तप तूची सांग हे मधुसूदन कंसारे युद्धास्तवना उभे ठाकले द्रोण भीष्म सामोरे। गुरुचे नाते सदा आमुते पूजनीय हे जाण ह्या संग्रामी कसा बरे मी ह्यांवरी सोडू बाण। नको मारणे थोर गुरुजना नकोची नरकी जाणे। बरे त्याहुनी उदर भरण हे भिक्षा नावर करणे। वधुनी गुरुजनान रणीतयांच्या भिजलेले रक्ताने नको नको ते भोग भोगणे जगातला जिरवाणे। नकळे आम्ही जिंकावे की तयांसी जिंकू द्यावे। परिणामी हित कशात अमुचे कसे मला समजावे। वधुनी जयांते जगण्याची ही इच्छा न धरू चित्ती। धृतराष्ट्राचे पुत्र पुढे ते उभे ठाकले असती। दैन्य दोष हा झाकुनी टाकी स्वाभाविक मद्वृत्ती। म्हणून आता निज कर्तव्याचा स्फुरेन निर्णय चित्ती। विनंती हास्तव सांग सुनिश्चित जे श्रेयस्कर आज। शिष्य तुझा मी असे शरण तुझ उपदेशामृत पाज। जरी निष्कंटक समृद्ध ऐसे राज्य भूतलावरती प्राप्त जाहले अथवा आले तसे इंद्रपद हाती। तरी नच दिसे येथे माते जगत्पते अवधारी। त्वरित जे महामोहजन्य दाहक शोक निवारी। संजय सांगे असे बोलुनी पार्थ श्री कृष्णाते। म्हणे केशवा झुंजणार मी नाही नाही येथे।
आणि मागुती स्तब्ध राहिला, तो दोन्ही सैन्यात. कुरुकुलाधिपा ऐक जाहला, पुढे काय वृत्तांत. त्या रणांगणी असा पाहुनी, सखेद बसला पार्थ. वदे तदा जणू हासत हासत ऋषिकेश भगवंत. हे पंडुसुता जरी जाणता, म्हणविसी तू आपणाते. तोडिसी नका अजुनी गुंतले, अज्ञानाशी नाते. शिकवू जाता तुची सांगसी, पांडित्याच्या गोष्टी. आणि राहसी सचिंत संभ्रम, असा होऊनी कष्टी. सांग अर्जुना जन्म मृत्यू हे तुची निर्मिले काई. जणू त्रिभुवना दुजा तुजविना, कुणीच आश्रय नाही. भ्रमुनी मीपणे येथ कुरुजना, घातन धरिसी चित्ती. तरी सकल हे तुची विचारी, काय चिरंतन होती. होय जाय ही भ्रांती मानुनी, ज्ञानी न करी शोक. आणि रणांगणी पहा तुझा हा, असला हीन विवेक. सकल नृपती हे मी तू पूर्वी, नव्हतो ऐसे नाही. तेवी ह्या पुढे नसू अशाही, पडू नको संदेही. उपजे नाशे असा दिसे हा, मायेस्तव आभास. नसे तत्वता जन्म मरण हे, अविनाशी आत्म्यास. जसा सागरी संघ उठावा, वायुस्तव लाटांचा. तसा स्वरूपी जन्म पांडवा, मायेस्तव भूतांचा. वायूचे ते स्फुरण थांबता, सपाट झाले उदक. तरी निमाले काय करी हा, सारासार विवेक. जसे बालपण यौवन किंवा वृद्धावस्था देही. जीवासी तसे देहांतरही, ज्ञाता भ्रांतन होई. मनुज सहज निज रूप विसरुनी, होत इंद्रियाधीन. विषय सेवने तदा तयाती, कवळुनी करीती दीन. विषय अशाश्वत जाणतयांते, उद्भव आणि विनाश. शीतोष्णे सुख दुःख देऊनी, आकळिती मनुजास. म्हणून इंद्रियाधीन कधी हा, नच धनंजया भावे. अलिप्त राहुनी शांतपणे त्वा, सकलहि विषय सहावे. हर्ष विषादे व्यथित न करीती, पार्था विषय जयाते. सुख दुःखी समधीर पुरुषतो, पावे मोक्ष पदाते. जे नाही ते असेल कुठुनी, अभाव अस्तित्वाचा. तत्वज्ञानी निर्णय केला,
ह्या दोहींचा साचा. जसे वेगळे करी मिसळले राजहंस पयपाणी, तद्वत् विश्वी गुप्त सारते शोधी तत्वज्ञानी. सुवर्ण आणि कहीण निवडिती, बुद्धिमंत तावून. उपाधीतुनी ते विकाढिती, संत सार शोधून. की पाखडुनी भूस टाकुनी, केवळ दाणा घेती. तैसे ज्ञानी माया त्यजुनी, ब्रह्मपदी स्थिर होती. ते अविनाशी जाणजे असे, अखिल जगा व्यापोनी. विनाश अव्यय तत्वाचा त्या, करू शकेना कोणी. अविनाशी अप्रमेय अव्यय जीवात्म्याचे देह, नाशिवंत ते नच जीवात्मा, ह्यांत नसे संदेह. नामरूप हे मिथ्या पाहे, न करी शोक सुधीरा. उभा ठाक निशंक संगरी, करी शस्त्र घे वीरा. वधिता समजे ह्याते किंवा वध्यगणी जो कोणी. वध्य न वधिता हा ह्यास्तवते, उभयताही अज्ञानी. होऊनी गेला होणार पुढे, असा न ह्याते जाण. जन्म न पावे न निमे अजहा, शाश्वत नित्य पुराण. जाण विनाशी देह जाय परी, भंगनसे आत्म्याते. शस्त्रे छाया तोडिली तरी, काय ऋते अंगाते. अज अक्षर अव्यय अविनाशी, आत्म्याते जो जाणे. मरणे किंवा कुणा मारणे, कसे तिथे संभवणे. मनुष्य घेतो जुनी टाकुनी, नवीन वस्त्रे दुसरी. तशी शरीरांतरे स्वीकरी, जीवात्मा संसारी. चिरिती शस्त्रे नच आत्म्याते, जाळू न शके अग्नी. ते विन सुकवी पवनहि ह्याते, भिजवी नच ते पाणी. न तुटे न जळे न भिजे न सुके, असे सर्वगत नित्य. ते विस्थिर हा अचल सनातन, हा अव्यक्त अचिंत्य. हा पावे ना विकार नाना, म्हणून बोलती एक. आत्मरूप हे असे जाणुनी, नसे उचित तुझ शोक. किंवा आत्मा नित्य जन्मुनी, निमे मानिसी ऐसे. तरीही विजया खेद कराया, कारण काही न दिसे. दिवस उगवला जसा मावळे, असता पाठी उदय. रीतेची भरते भरले सरते, हा सृष्टीचा न्याय. उपजे ते विनाश पावे,
नाश पावले निपजे. अटळ गोष्ट ही म्हणून अर्जुना, तुझ हा शोक न साजे. आणि भारता कथितो आता, तत्व जाणुनी घेई. आकळे तरी तुझ शोकाचे, उरेन कारण काही. प्राणी मात्र ते व्यक्त होतसे, अव्यक्तापासून. पुनरपि अंती त्या अव्यक्ती, होते सहज विलीन. ह्या परी साचा भूतसृष्टीचा, आदि अंत अव्यक्त. परी स्वरूपी मायेस्तव हा, आकार असे दिसत. जसे सागरी वाऱ्या संगे, बहुतरंग खेळावे. तसे स्वरूपी मायेस्तव हे, भूतांचे मेळावे. जशी सुवर्णी विविध भूषणे, पाहे अपुली दृष्टी. तशी स्वरूपी मायेस्तव की, ही भूतांची सृष्टी. की मातीतुनी कुंभकार तो, निर्मी विविध घटांते. तशी स्वरूपी मायेस्तवती, होती नाना भूते. स्वरूप सहजे ब्रह्मरूप ते, असे थोर आश्चर्य. असे पाहती निश्चल होती, निजांतरी मुनिवर्य. अशाची रीती कुणी वर्णिती, कुणी ऐकती येथ. परंतु ह्या ते ऐकुनी हिते, पुनरपि होती स्वस्थ. दर्शन वचन श्रवण साधने, सर्व ही अपुरी जाण. आत्मानुभवी नुरे तत्वता, ज्ञाता ज्ञेय ज्ञान. अवध्य आत्मा सर्वान् देहि, पार्था नित्य अभेद. म्हणून सर्वथा रणी झुंजता, आता न करी खेद. आणि अर्जुना क्षत्रिय नातू, घे स्वधर्म लक्षात. रणांगणी तुझ धीर सोडणे, नसे उचित निभ्रांत. धर्मयुद्ध हे स्वभाव कर्म, क्षत्रियांसी जे विहित. तेची हिततयां दुजे न विजया, जगात परलोकांत. जे यदृच्छया प्राप्त जाहले, उघडे स्वर्गद्वार. लाभ सुदैवे क्षत्रियांसी हा, इथे नको माघार. आता पांडवा धर्मयुद्ध हे, जरी न तू लढशील. स्वधर्मासवे कीर्ती सांडुनी, तू पापी ठरशील. अखिल जग तुझ्या दुष्कीर्तीचे, अक्षय गाईल गान. संभावित जो अपकीर्तितया, मरणाहूनहि मरण. ह्या समयी जरी कारुण्य भरे, शस्त्र ठेविसी खाली. वैरी तुझवरी दुर्वचनांची, वाहतील लाखोली.
विपर्यास तव कृतीचा करुणी तुझ न पळू देतील कठोर कौरव रणी वेढुनी धारेवरी धरितील यदा कदाचित संकटांतुनी निसटलासी तू नीट लाजिरवाणे जिणे तरी ते मरणाहुनी वाईट चित्ती विचारी रथी अतिरथी म्हणतील तुला काय मरण भय मनी त्वारणातुनी म्हणून काढिला पाय सादर जे तुझ पूर्वी सहजे मानित होते मान्य तेची मागुती तुझ परम तपा लेखितील सामान्य साधुनी संधी निंदितील तव सामर्थ्याते वैरी बोल बोलुनी भलते सलते सभ्यन जे उच्चारी निंदा वचते दुस्सह होता हाती शस्त्र धरावे त्याहुनी सांगे नच आताच का शूरपणे झुंजावे लढता लढता वैरी कौरव मारितील तुझ ठार तरी स्वभावे जाण उघडले स्वर्ग सुखाचे द्वार विजयी होता सकळ महीतळ तुझेची आहे विजया म्हणून निश्चये धनंजया तू होई सिद्ध लढाया सुखी हर्षुनी जाऊ नको तू दुःखी खेदन मान करी धनुधरी गणुनी जया जय लाभालाभ समान रणी झुंजता जय संपादन अथवा येईल मरण परिते पार्था पुढील आता काही न मनी आण स्वकर्म करिता जे स्वभावता पावे ते ते सोस तुझ ह्या रीती झुंज झुंजता मुळी न लागे दोष देह विनाशी अज अविनाशी आत्मा नित्य अनंत तुझ सांगितला असा हा भला ज्ञानयोग सिद्धांत ऐक भारता कथितो आता बुद्धियोग विवरून तोडिशील तू कर्म बंधने जेणे कर्म करून कर्म करावे परी न भावे कर्म फली आसक्त उपाधीत राहुनी असावे निरहंकार अलिप्त प्रत्यवायनच इथे जायनच अल्पाचरण हि वाया शक्त असे हा संसार भयापासुनी मुक्त कराया एकचिती सद्बुद्धी दाखवी पथजी ब्रह्मपदाचा दुर्मती धरिती विविध वासना मोहतयान विषयांचा असती कर्मठ वेदवादरत मीमांसकते पाही ध्येय परमते स्वर्ग सुखतया पुरुषार्थ दुजा नाही आणि बोलती
की विधिपूर्वक मनुजे यज्ञ करावे, जन्मजन्मुनी स्वर्लोकींचे विविध भोग इच्छावे। मंदमती ते सकामचित्ते भुलले स्वर्ग सुखाते, आणिक भोगता यज्ञपुरुष जो पहा विसरले त्याते। वेदविहित सत्क्रिया यथाविधि आचरिती परिपूर्ण, धरुनी परिमनी हेतुनिदानी व्यर्थ दवडिती पुण्य। स्वर्गफल प्रतिपादक वचनी चित्तजयांचे भुलले, आत्मसुखतयान विषयासक्ता म्हणून पारखे झाले। सत्वरजतम त्रिगुणात्मकते वेद अर्जुना जाणे, त्रिगुणातीत ब्रह्मपदाचे नतया दर्शन होणे। म्हणून वर्णिती नेति नेति ते नित्य ब्रह्मपदाते, त्रिगुण सांडुनी तद्ब्रह्मपदी अभेद जोडी नाते। पुण्य पाप सुख दुःख तेविती शीतोष्णादि द्वंद्वे, सोडुनी सारी तू अविकारी सद्रूपी चिरहावे। तेवी पांडवा योगक्षेमी तू निश्चिंत असावे, आणि सर्वथा निजस्वरूपी अखंड रंगुनी जावे। तुडुंबले जग जले जे तुले उरे प्रयोजन कूपी, तद्वत वेदी उरे तया जो रमे नित्य निजरूपी। न च कर्मफली तुझा स्वकर्मी असे मात्र अधिकार, फली न ठेवी हेतु न च करी अकर्म अंगीकार। सफल जाहले जरी घेतले कर्म सुदैवे हाती, ये उनी किंवा प्रत्यवायते पावले न परिपूर्ती। तरी पांडवा मुळी तोषवा विषाद नमनी आण, कर्म ब्रह्मी समर्पिताते पूर्ण जाहले जाण। यशायशी समभाव ठेवणे हे योगाचे सार, साधुनी फली आसन धरिता करी कर्म साचार। कर्म भाग अति निकृष्ट येथे समत्व बुद्धि श्रेष्ठ, बुद्धियोग हा जाण पांडवा कर्माहुनी वरिष्ठ। ह्यास्तव कर्मे आचरिता घे बुद्धियोग आधार, आस ठेविती कर्म फलिते दीनहीन लाचार। बुद्धियुक्त ह्या जगी सांडितो पाप पुण्य संबंध, म्हणून तू फलासक्त न होता बुद्धियोग हा साध। कर्मे करुनी बंधतयांचे न पावणे की जाण, कर्म कुशलता हीच तत्वता योग साधनी खूण। आणि जाणते बुद्धियुक्त
कर्म फलाते, जन्म मृत्यूचे बंध तोडुनी जाती ब्रह्मपदाते। तव बुद्धी जधी मोहमलाचे दूर करील आवरण, नको होईल श्रुती श्रवणते श्रुताचे ही संस्मरण। हवे कशाला श्रौत कर्म फल, तुझसी श्रवण कराया, नाना विधते यज्ञ याग विधी, किंवा जाणुनी घ्याया। श्रुती वचने ती पहा सुचविती, स्वर्ग सुखे परलोकी, परंतु शाश्वत असे एकते, आत्मसुखची अवलोकी। श्रुतिवाक्य फली बुद्धी भोवली, स्थिर निश्चल राहील, आत्मसुखी तदा स्थित प्रज्ञ तू, योगयुक्त होशील। तै पार्थवदे हे कृपानिधे, श्रीवैकुंठाधिपते, ज्ञानकथा ह्या श्रवण कराया, उत्कंठित मन होते। कुणा म्हणावे स्थित प्रज्ञते, सांगावे विवरून, बोले चाले बसे कसा तो, कायतयाची खूण। अखंड भोगी सहज समाधी, कसा प्रपंची राहे, लक्षण बरवे सर्व हि देवे, बोलावे लवलाहे। भक्त विनवणी अशी परिसुनी, सुप्रसन्न भगवंत, म्हणे अर्जुना ऐक लक्षणे, होऊनी सावध चित्त। सोडुनी नाना मनः कामना, आत्मतुष्ट जो राहे, आत्मद्वारा तया बोलती, स्थित प्रज्ञ तू पाहे। अंगावरती जरी कोसळती, डोंगरही दुःखाचे, असे अढळ मन सदा जयाचे, नावन उद्वेगाचे। आणि सुखाची हाव जयाच्या, नाही अंतःकरणी, संगरहित निर्भय अक्रोधी, स्थित प्रज्ञ तो मौनी। पदार्थ मात्रे अनासक्त जो, शुभाशुभी समचित्त, हर्ष विषादा न भजे सहजे, स्थित प्रज्ञ तो संत। जसा आवरी कासव अपुले, अवयवते अवधारी, तशी इंद्रिये विषयांतु निघे, स्थित प्रज्ञ माघारी। विषय तोडिले तरी न हटतटे, तुटे तयांची गोडी, आत्मदर्शनी तीही जळोनी, तो स्वसुखाते जोडी। नरहि जाणता जरी यत्न करी, मनोनिग्रहासाठी, उच्छृंखलती इंद्रिये बळे, लागती तया पाठी। क्षणात साचे मनचितयाचे, घेती आकर्षून, रिद्धी सिद्धीच्या मिशे विविधते, विषयतया दावून। गुंतुनी विषयी साधक होई,
तदा इंद्रियाधीन अभ्यासी मन राहे नाक्षण निग्रह कर्म कठीण आवरुणी ते सर्व मागुती मनस्वरूपी घाली जया इंद्रिये सुवशतयाची प्रज्ञा सुस्थिर झाली विषय विसरुनी रत चैतन्यी संतत अंतःकरण म्हणुनी पार्था तोची सर्वथा योगयुक्त तू जाण अल्प हि चिंतन अंतःकरणी होय जरी विषयांचे घात विवेका तरी साधका अधःपतन ते साचे विषय चिंतिता उपजे चित्ता तद्विषयी आसक्ती तुनी सहजे प्रकटे अभिलाषाची मूर्ती अभिलाषी त्या क्रोध राहिला की आधीची लपून भोगी येता प्रत्यवाय मग तो प्रकटे संपूर्ण आणि पांडवा क्रोधी जागे सदैव तो अविवेक म्हणूनी अर्जुना तदा सुचेना कार्याकार्य विवेक त्या अविवेकी जन्म घेतसे स्मृतिभ्रंश निभ्रांत स्मृतिभ्रंशता बुद्धिविनाशे सर्वस्वाचा घात सुटुनी प्रीतिद्वेष इंद्रिये स्वाधीन जधी होत आत्मनिष्ठतो प्रसाद साधी वावरुनी विषयांत विश्वी जडले सर्वत्र तया आत्मत्वाचे नाते उरले कुठुनी विषय कवणते बाधतील कवणाते बुडेल पाणी जळी विस्तवे जळेल केवी आगी स्वयेची होतो विश्वात्मकतो पार्था विषय विरागी प्रसाद अथवा अखंड सहज प्रसन्नता चित्ताची तया लाभता नुरेची पार्था वार्ता भव दुःखाची निर्वातीचा दीप सर्वथा नेणे जैसा कंप तद्बुद्धी ते स्थिरता येते तैसी आपोआप चित्तजयाचे अप्रसन्न जो योगयुक्त ना पार्था जाण सर्वथा असे तयाच्या बुद्धी ते अस्थिरता आणि भावना आत्मनिष्ठना मुळी जयाची झाली सोहम सोहम अशी अक्षरे कधी न कानी आली तया अभाविक नरा शांतीचा झराची न पडे दृष्टी मुळीन नजरा नजर सुखाची म्हणूनी होतसे कष्टी आणि सेविता आप आपुले विषय इंद्रिये पाही तया इंद्रिया पाठी हावरे धावत जे मन जाई बुडवी वारा नाव सागरी तद्वत जणुते ऐक
तद्बुद्धी ते हरी करीजी आत्मानात्मविवेक। म्हणून इंद्रिये विषयांपासुनी जये पूर्ण आवरिली, जाण अर्जुना असे तयाची प्रज्ञा सुस्थिर झाली। प्राणी मात्र निद्रिस्त ब्रह्मी तिथे संयमी जागे, विषयी जागृत अज्ञजन तिथे ज्ञानी मुनी निद्राघे। समृद्ध सरिता ओघ सागरी सर्व ही मिळती जाण, तरी सर्वथा सागर न करी मर्यादातिक्रमण। तेवी अर्जुना सकल कामना घेती जेथ विराम, पूर्ण काम तो शांती भोगितो नच जो पुरुष सकाम। निष्कामत्वे जगी वावरे जो निस्पृह निरुपाधी, निरहंकारी निर्मम नरतो परम शांति संपादी। ब्राह्मी स्थिति ही लाभता तया मोहन राहे चित्ते, प्रयाणी ही ती टिकुनी होते ब्रह्मपदाची प्राप्ती। येथे भावार्थ गीतेचा द्वितीयाध्याय संपला, असे ह्यात प्रधानत्वे सांख्ययोग निवेदिला।